आणि थेट जाणार आहोत शिवस्वराज्य यात्रेतनं खासदार अमोल कोल्हे बोलतायत। आधी आदिलशाहीत गेले, नंतर मुघलशाहीत गेले, नंतर औरंगजेबाने त्यांना काबूलला पाठवलं। पुन्हा दिल्लीश्वराचा संपूर्ण इन्फ्लुएन्स आहे। त्यांना काबूलला पाठवलं, पुन्हा नेताजी पालकर स्वराज्यात आले। जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा प्रश्न पडला, नेताजीराव पालकरांना छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यात परत घेणार का? महत्वाची गोष्ट ही आहे, इतिहासातल्या प्रेरणा काही असतात त्या बघा। नेताजीराव पालकरांना महाराजांनी शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात घेतलं, पण नेताजीराव पालकर परत सरसेनापती झाले नाहीत। इतिहास बरच काही सांगतो, आपण काय घ्यायचं, आपण काय ठरवायचं ते आपण करू। पण मी सगळ्या इच्छुकांचं मनापासून आभार मानेन की त्यांनी जयंत पाटील साहेबांना हे आश्वस्त केलं की ही जी 51,000च्या लीडची मोळी आहे, ही मोळी काही केल्यास सुटणार नाही। कारण माझ्या पत्रकार बांधवांमध्ये स्पर्धा लागते अनेकांमध्ये, कुणाची हवा, कुणाची हवा। आता सांगून टाकू, सिक्रेट खोलू, जाहीर करून टाकू, उमेदवाराचं नाव जाहीर करू। हा, ऐकायचं उमेदवाराचं नाव म्हणजे एकदा यांचं थांबल, कोणाची हवा कोणाचं काय हे थांबल। उमेदवार आहेत आदरणीय शरदचंद्रजी पवार। हा एक विचार आहे, केवळ व्यक्ती नाही, हा विचार आहे। आदरणीय पवार साहेब हा एक विचार आहे, हा शेतकऱ्याचा विचार आहे, हा तरुणाचा विचार आहे, हा सर्वसामान्याचा विचार आहे। आणि ही गोष्ट डोक्यात ठेवून आपल्याला पुढे जावं लागेल, नाहीतर दोन बोक्यांच्या भांडणामध्ये माकडाचा लाभ होतोय, तसं होऊ देऊ नका। ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। आता अनेक यात्रा निघतात। मगाशी कोणीतरी विचारलं की त्यांच्या यात्रेचा रंग गुलाबी। जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की हो, आमच्या यात्रेचा रंग सर्वसामान्य जनतेच्या मनातला रंग आहे। कारण हा रंग कोणता असावा याविषयी त्यांना काही करू द्या, पण एक फार महत्वाची गोष्ट आहे। ताई, तुम्ही बसल्यात, लेकराला कधी रोज उठल्यावर सांगता का, बाळा मी लहानाचं मोठं केलं तुला? लेकराला ताट द्यायचं आणि त्याला म्हणायचं, बाळा हे जेवण मी केलंय बरं का तुझ्यासाठी। लेकराच्या कपड्याला इस्त्री करायची। गरीब वर्ग आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, महिन्याला 20,000 सांगितलं तर लेकरू काय म्हणन? कर्तव्य। त्याच पद्धतीनं जेव्हा सत्ताधाऱ्यांना योजना सांगण्यासाठी यात्रा काढावी लागते, तेव्हा समजून घ्या कर्तव्यात कुठेतरी माती खाल्ली, म्हणून सांगावं लागतंय की आम्ही यात्रा काढतो, ही योजना ती योजना ती योजना। जर 270 कोटी सरकारच्या जाहिरातींवर खर्च करावा लागत असेल तर विचार करा, तुमच्या खिशातला पैसा काढलाय आणि तुमच्या खिशातला पैसा काढून तुम्हाला सांगतायत बघा आम्ही काम कसं करतोय। अरे ते काम करण्यासाठीच तर सत्ता दिली। बरं, सत्ता दिलेली नव्हती, वरबाडून घेतलेली सत्ता आहे, पण तरी सुद्धा आता सांगावं लागतंय की ही योजना आहे। म्हणजे आता तर गंमत अशी झाली, योजना धष्टपुष्ट झाल्यात आणि विकास मात्र रोडावलाय, अशी परिस्थिती झाली। कारण रोज एक नवीन योजना येते। आता परिस्थिती अशी आहे की उद्या जर महायुती सरकारला एखाद्या एजन्सीनी सांगितलं ना साहेब की आता सगळ्यात चांगली योजना अशी करावी लागेल की आम्ही चंद्र आणून देतो, दुसऱ्या दिवशी लगेच तिघं एकत्र बसतील आणि नवीन योजनेची घोषणा करतील, होय आम्ही चंद्र आणून देतो। अशी ही परिस्थिती निर्माण झाली। कारण आता जी एक योजना चालू आहे त्यामध्ये आम्ही आधी ऐकलं होतं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, त्यानंतर गुलाबी यात्रेत असं कळलं की माझी लाडकी बहीण योजना आहे। त्यामुळे नक्की योजना कोणाची हेच कळेनासं झालंय। या योजनेविषयी खरी परिस्थिती काय तेवढी फक्त सांगतो एका कवितेतून। ही जी योजना आहे, या योजनेची खरी परिस्थिती अशी आहे, चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई। चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई। बात तो हुई थी 15 लाख की, आठवत ना? बात तो हुई थी 15 लाख की, अब 1500 में कैसे सिमट गई? चप्पल जूता कपड़े किताब हर चीज पर जीएसटी लगवा दी।
लाइफ इंश्योरेंस, मेडिक्लेम, यहां तक कि दवाई भी नहीं छोड़ी। हमारी ही जेब से निचोड़ निचोड़ कर अब कुछ देने की नौटंकी कर रहे हैं। आपल्याच खिशातून काढून घेतलंय। हमारी जेब से निचोड़ निचोड़ कर अब कुछ देने की नौटंकी कर रहे हैं। असल में 1500 की आड़ में अपनी धोखाधड़ी और गद्दारी छुपा रहे हैं। 1500 ची स्कीम नाही, 1500चा पडदा आहे जो यांच्या गद्दारीवर टाकावा, ती गद्दारी विसरावी, पाठीत खुपसलेला खंजीर विसरावा म्हणून केलेलं आहे। असल में 1500 की आड़ में धोखाधड़ी और गद्दारी छुपा रहे हैं। भाई दादा भाऊ, कळलं कोण? भाई दादा भाऊ, ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके, ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके। गद्दारी के लिए आपको 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में ओके। त्यामुळे ही गोष्ट आधी लक्षात घ्या आणि हा जो पडदा टाकलेला आहे या गद्दारीवरचा, महाराष्ट्रानं गद्दारीला कधीही थारा दिला नाही। आपण नाव घेतो ते छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतो, आपण नाव घेतो ते छत्रपती संभाजी महाराजांचं घेतो, आपण नाव घेतो बाजीप्रभू देशपांडेंचं घेतो, मुरारबाजी देशपांडेंचं घेतो, आपण 300 बांधलांचं नाव घेतो, पण गद्दारी केलेल्या एकाही माणसाचं नाव आपण घेत नाही। हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि तो आपल्याला जागवायचा आहे। आणि भावांनो, मगाशी जसं सांगितलं ते अर्धवट होतं। लोकसभा सिर्फ झाकी थी, विधानसभा अभी बाकी है एवढंच नाही, येणारी विधानसभा भी झाकी है, बाद में केंद्र की सरकार अभी बाकी है। आणि त्यामुळे यासाठीची वाटचाल आपण करावी। आपल्या सर्वांच्या या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक शुभेच्छा, सदिच्छा देतो आणि महाविकास आघाडीचाच आमदार जुन्नरच्या शिलेदार होईल असा विश्वास व्यक्त करून थांबतो। धन्यवाद। जय शिवराय।